नमस्कार. हडप्पा संस्कृतीमधील व्यापार. आता यामध्ये हडप्पा संस्कृतीचे लोक हे भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या काळात सुद्धा लोक भरपूर अशा प्रकारचे उत्पादन करत असायचे आणि त्यामुळे त्यांना व्यापाराची गरज पडायची. मग ते व्यापार करण्यासाठी भारतात आणि भारताबाहेरील देशांशी सुद्धा त्यांचा व्यापार चालायचा. सिंधूच्या खोऱ्यामध्ये चांगल्या दर्जाचा कापूस हा पिकवला जात असायचा. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांमध्ये निर्यात होत असायचा. कारण आपणास माहीत आहे की आपण जरी माल पिकवत असलो तरी सगळाच्या सगळा माल हा एकाच ठिकाणी खपतो का? नाही. तर प्रत्येक वेगळ्या ठिकाणी वेगळी अशा प्रकारची मागणी ही त्या मालाला येत असते. तसेच हा कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवल्यानंतर त्यांना बाजारपेठेची आवश्यकता असायची. मग तो कापूस निर्यात म्हणजे बाहेरील देशांमध्ये पाठवला जायचा. आता हा कुठं पाठवला जायचा? तर पश्चिम आशिया, दक्षिण युरोप तसेच इजिप्त या देशांना निर्यात व्हायचा. सुती कापड देखील निर्यात केले जायचे. इजिप्तमध्ये मखमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान तसेच बलुचिस्तान येथून ते चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. म्हणजे काही वस्तू आपल्याकडं निर्माण होत नसायच्या त्याही ते बाहेरून म्हणजे दुसऱ्या देशातून मागवायचे. आपल्याला माहिती आहे की जास्तीचा माल आपण बाहेर पाठवतो आणि दुसऱ्या देशांचा माल आपण आपल्याकडे नसलेला तो आपण खरेदी करतो किंवा आयात करतो. आयात करणे म्हणजे घेणे आणि निर्यात करणे म्हणजे देणे. तर कोणता माल आयात केला जायचा? तर चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड अशा वस्तू ते दुसऱ्या देशातून आयात करायचे. परदेशांशी चालणारा व्यापार जो होता तो खुष्कीच्या मार्गाने चालायचा. तसेच सागरी अशा मार्गाने सुद्धा चालायचा. म्हणजे एकंदरीत खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी मार्गाने हा व्यापार चालवला जायचा. लक्षात आले का? कोणता माल निर्यात केला जायचा? तर हडप्पा संस्कृतीचे लोक, पुन्हा एकदा सांगते, कोणता माल निर्यात करायचे? तर पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना कापूस हा जास्तीचा माल निर्यात करायचे. आणि कोणता माल आयात करायचे? तर चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके आणि देवदार लाकूड या वस्तू आयात करायचे. ते कुठून करायचे? तर काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान या ठिकाणाहून. नंतर मी काय सांगितले? तर त्यांचा परदेशांशी व्यापार चालायचा. पण तो कसा चालायचा? तर हडप्पा संस्कृतकालीन लोकांचा व्यापार हा खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन मार्गाने चालायचा. उत्खननामध्ये सापडलेल्या काही मुद्रा, या मुद्रांवर सुद्धा जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. पहा, लोथल येथे प्रचंड आकाराची म्हणजे गोदी सापडलेली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार हा अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असायचा. म्हणजे अशा प्रकारे ते लोक व्यापारामध्ये चांगले तरबेज होते. त्यांना व्यापाराची अत्यंत आवश्यकता होती. आता या संस्कृतीचा सुद्धा तुम्हाला लोथल येथील जो गोदी आहे त्या अवशेषांच्या आधारे जी पुनर्रचना केलेली आहे ही सुद्धा तुम्हाला ह्या चित्रामध्ये पाहायला मिळेल. पहा, या चित्रामध्ये दिसत आहे. पहा, लोथल येथील गोदी. आता व्यापाराबद्दल जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही एक 5 एका वाक्यात उत्तरे तयार करायची आहेत. प्रश्न
कौशल्य आपण आज शिकलेलो आहोत. तर प्रश्न आणि उत्तरे आपण स्वतः तयार करायचे आहेत. आणि या घटकामधला एक शेवटचा म्हटलं तरी चालेल तो उपघटक आहे. आता ही जी संस्कृती आहे याचा ऱ्हास का झाला, म्हणजे ही हडप्पा संस्कृती संपून का गेली, तर यालासुद्धा काही कारणे आहेत. तर याच्या ऱ्हासाची कारणे पहा. तर पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, म्हणजे काही वेळा बाहेरून येणाऱ्या टोळ्यांनी या देशावर आक्रमण केले किंवा या संस्कृतीवर आक्रमण केले आणि या आक्रमणामध्ये बऱ्यापैकी यांचा विनाश झाला. त्यानंतर बघा बऱ्याच वेळात महापूर यायचे आणि या नद्यांच्या महापुरांमध्ये गावच्या गावं वाहून जायची. यामुळे सुद्धा या संस्कृतीचा विनाश झाला. बऱ्याच वेळा बघा महापुरामध्ये ही गावं त्यामध्ये गडप झालेले आहेत आणि नंतर उत्खननामधून आपणास त्यांचे अवशेष आता सापडल्यामुळे ती संस्कृती कशी होती हे आपणास पाहता आले. तर बऱ्याच गोष्टी ह्या त्यांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरल्या. त्यानंतर पहा त्यांची व्यापारामध्ये झालेली घट. आता नेहमीच फायदा तोटा नसतो, धंद्यामध्ये कधी फायदा असतो कधी तोटा असतो, पण यांचा अशा प्रकारची व्यापारामध्ये घट झाली की त्यामुळे सुद्धा काही ऱ्हासाचं एक कारण ठरलं. म्हणजे मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं, तर हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे म्हणजे महापूर, वारंवार महापूर येण्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळं आणि या महापुरांमध्ये बऱ्यापैकी गावं वाहून गेली, म्हणजे महापूर एक त्याचं कारण आहे. दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं की वारंवार होणाऱ्या बाहेरून येणाऱ्या टोळ्यांची आक्रमणे, यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी याचा विनाश झाला. आणि तिसरं कारण मी तुम्हाला सांगितलं व्यापारामधील घट. तर अशा गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरल्या. त्याचबरोबर पुढचं कारण आहे पर्जन्यमान कमी होणे. तिथं पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालं आणि त्यामुळं सुद्धा या संस्कृतीचा नाश झाला. नद्यांची पात्रे कोरडी पडली आणि लोकांना जगणं मुश्किल झालं. आणखी कारण आहे भूकंप. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे सुद्धा गावच्या गाव जमिनीमध्ये गडप झाले. यामध्ये खूप अशी जीवित वित्तहानी झाली. त्यामुळे सुद्धा या संस्कृतीचा ऱ्हास झाला. म्हणजे भूकंप हेही ऱ्हासाचे एक कारण आहे. समुद्र पातळीमधील बदल यासारख्या कारणामुळे काही स्थळे उजाड झाली. म्हणजे समुद्र पातळीमध्ये बदल व्हायचा, समुद्राची पातळी कमी जास्त होण्यामुळं काही स्थळं ही सुद्धा उजाड झाली. म्हणजे समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे ती वाहून गेली. अशा अनेक कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. म्हणजे काही लोके एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली, म्हणून तिथला भाग हा उजाड ठरला. काही लोक या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. काही महापूर किंवा भूकंप अशा अनेक कारणांमुळे जमिनीखाली गडप झाली. अशा अनेक कारणांमुळे ही जी संस्कृती आहे याचा ऱ्हास झाला. तर हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. तर हे जे आपण पाहिलं, तर हडप्पा आणि मोहिंजोदडो ह्या ज्या संस्कृती होत्या त्यांच्या उत्खननातून बऱ्याच गोष्टी आपणास पाहायला मिळाल्या. आता पान नंबर 14 या पानावर स्वाध्याय दिलेला आहे. हा घटक संपलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. अडचण आली तर विचारा. धन्यवाद.